स्वागत करते. यदि मामप म वरती आघात, प्रतिकार मशस्त्रम श वरती आघात, स्त्रच्या अनुस्वाराचा हलंत म म्हणजे पाय मोडका म, शस्त्र श वरती आघात, शस्त्र पाणयः, धार्त धावरती आघात, धार्तराष्ट्रा रावरती आघात, रणे हन्युस ह वरती आघात, न्यूवरती आघात, स्तन्मे स्तवरती आघात, क्षेम तरम अनुस्वाराचा हलंत म भवेत. यदि आता बघा, आपण मधला जो शब्द आहे तो जरा मोठा आहे, तो पहिला म्हणून घेऊया. माम प्रतिकारमशस्त्रम म्हणा. माम प्रतिकारमशस्त्रम. त्या म वरती आघात दिलाय हा, म्हणजे म म्हटल्यानंतर मी ओठ बंद करणार आहे. माम प्रतिकारमशस्त्रम म्हणा. येतंय चालीत बघा. माम प्रतिकारमशस्त्रम म्हणा. छान म्हणताय. फक्त म वरती आघात आहे म्हणून मी म नंतर ओठ मिटणार आहे. माम प्रतिकार. बघा. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः म्हणा. छान. फक्त दीर्घस्व. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः म्हणा. हां, काय कसं ऐकायला येतंय बघा. यदि मा आणि कसं म्हणायचं आहे. यदि माम म नंतर ओठ बंद. बघा हां, म्हणजे हे विसरायचं नाही. दीर्घस्व म्हणणार आहे आणि म नंतर मी ओठ बंद करणार आहे. बघा हां. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः म्हणा. मशस्त्रम शस्त्रपाणयः. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः. छान. आता र ला तोडायचं नाही, कारण का प्रतिकारम अप्रतिकारम अशस्त्रम असा तो संधी विग्रह आहे, सरांनी सांगितलं आता. मग तो संधी आपल्याला तसाच म्हणायचा आहे. म्हणून यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः म्हणा. छान म्हणा. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः. यदि माम प्रतिकारमशस्त्रम शस्त्रपाणयः म्हणा. सुंदर. परत दोनदा म्हणायचे. यदि माम सुंदर. यदि माम
धार्तराष्ट्रारणे हन्युस् म्हणा. धार्तराष्ट्रारणे हन्युस्. शपोट फोड्या हा. धार्तराष्ट्रारणे हन्युस्. छान म्हणा. परत एकदा. तन्मे क्षेमतरं भवेत्. बघा हा. क्षेम चूक. क्षेम हा. षटकोनाचा आला पाहिजे. तन्मे क्षेमतरं भवेत्. तन्मे क्षेमतरं भवेत्. छान म्हणा. तन्मे. परत एकदा. बघा त आपण अर्धा कसा म्हणायचा आहे. वरती दाताला जीभ लावायची आणि जोरात सोडून द्यायची. तो जो आवाज तो अर्धा त. बरोबर आहे. तन्मे क्षेमतरं भवेत् म्हणा. छान म्हणा. म्हणा. पूर्ण ओळ बघा. धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् म्हणा. छान म्हणा. हा. धार्तराष्ट्रारणे छान. धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् म्हणा. पूर्ण श्लोक बघा. यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् म्हणा. छान म्हणा. यदि मामप्रतीकारं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. परत एकदा. यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. यदि माम अप्रतीकारम
अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्युः तत् मे क्षेमतरम भवेत. हे सगळं संधिविच्छेद करून मी म्हटलंय. असं म्हणायचं नाही आपल्याला, मॅडम शिकवतील तसंच म्हणायचं आहे. फक्त पद सोडवण्यासाठी, अन्वय करण्यासाठी एक एक शब्द आपण सोडवला एवढंच. यदी जर किंवा जरी माम अप्रतिकारम, अप्रतिकार, प्रतिकार असा शब्द आहे, दीर्घ आहे हा, प्रतिकार असा नाही आहे, प्रतिकारम. मी कोणत्याही प्रकारचा प्रत्युत्तर, प्रतिकार करत नसताना अशाला म्हटलंय अप्रतिकार. माम अप्रतिकार, मी कोणताही त्यांचा आघात परतवत नसताना, कोणत्याही प्रकारचा शठाला प्रतिशठ असा व्यवहार न करता. मारतोय, एक गालफाड माझं सुजवलेलं आहे, फोडलंय, आता दुसरं गालफाड मी पुढे करतो, अशा तयारीन जर मी तिथे असेन आणि अशा वेळी जर ते धार्तराष्ट्र मला मारणार असतील, माम अप्रतिकारम अशस्त्रम, माझी विशेषणं काय काय आहेत? अप्रतिकार, काही उत्तर देत नाहीये, अशस्त्र, हातात शस्त्र नाहीये, आणि अशा वेळी यदी शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रा रणे माम हन्युः, अशा वेळी जर हे धार्तराष्ट्र मला रणामध्ये मारतील, माझा वध करतील, तर तत् मे क्षेमतरम भवेत, तर माझं क्षेमतर होईल, म्हणजे अधिक भलं होईल. मी लढून त्यांना मारून राज्य मिळवीन, त्यातून जेवढं माझं भलं होईल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने भलं तेव्हा होईल जेव्हा मी लढत नसताना, हातात शस्त्र नसताना, संन्यास घेऊन शांतपणे सहन करत बसलेला असताना जर ते मला मारतील तर माझं अधिक भलं होईल. भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यात कुठनं वृत्ती आली कळलं? कशी ही मुळं मागे जातात. मारा, मला मारा, हा पराक्रम नाहीये. अंगात ताकद असताना आणि समोरचा अन्याय करतोय हे दिसत असताना त्याचं मनगट धरून त्याला न थांबवणं हे पाप आहे. आणि हे भारत विसरला, त्यामुळे पारतंत्र्यात खितपत पडावं लागलं होतं. असो, मुद्दा आपला भारताचं स्वातंत्र्य परतंत्र नाही. मुद्दा असा आहे की अर्जुनाला हे सगळं त्यावेळी सुचतंय आणि तो निवृत्त होऊ इच्छितोय, युद्धातून परांगमुख होऊ इच्छितोय. आणि असं सगळं झाल्यावर इकडे धृतराष्ट्राच्या मनात उकळ्या फुटायला लागल्यात. हे कुठेही शब्दात सांगितलेलं नाही हा. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी हे सांगितलंय, जे व्यासानी शब्दात सांगितलं नाही, ते शब्दांच्या व्यासांच्या चिमटीतून सुटलेले हे मुद्दे, हे बिंदू ज्ञानेश्वर मांडतायत. म्हणाले हे झाल्यावर त्याला वाह, आता हातचा हा वीर ज्या क्षणी शस्त्र ठेवतोय, आता माझ्या पोरांचा विजय निश्चित. कारण जर अर्जुनच निवृत्त झाला त्यातनं, हवात निघाली पांडवांची, काय राहिलंच नाही. एकटा भीम लढून लढून किती लढणारे? खरा सेनापती, खरा धोरणी अर्जुन आहे, खरा धोका अर्जुन आहे. आणि तोच जर निवृत्त होत असेल तर शस्त्र न वापरता युद्ध आपल्या पदरात पडतंय.